तर भाजपच्या अधिवेशनात आणखीन ज्या आहेत त्या वक्त्यांनी भाषणं केलेली आहेत त्याच संदर्भातल्या आणखीन टॉप 9 बातम्या पाहू. लोक वैतागले तरी चालेल, पण सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा. लग्नाला गेले तर लग्न नंतर लावा, पण आधी योजना सांगा. फडणवीसांच्या कार्यकर्त्यांना अधिवेशनातून सूचना. फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हनं उत्तर द्या. भाजपा विरोधी प्रचार करणाऱ्या मागे मोठी शक्ती आहे. मोदी पंतप्रधान नकोत म्हणून काही मोठ्या शक्ती कार्यरत. देवेंद्र फडणवीसांचं अधिवेशनात वक्तव्य. उद्धव ठाकरेंमुळे मराठा आरक्षण गेलं. उद्धव ठाकरे मराठा आरक्षणाचे मारेकरी. भाजपच्या अधिवेशनात चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर हल्लाबोल. सोम्या गोम्या टोम्या एकत्र येऊनही मोदींचा पराभव करू शकलो नाही. आशिष शेलारांचा विरोधकांवर भाजप अधिवेशनातून हल्लाबोल. अमित शहांनी काय टीका केली माहीत नाही. मी सकाळपासून कामात. ते काय बोलले हे स्वतः ऐकल्यानंतर प्रतिक्रिया देईन. अमित शहांच्या पवारांवरील टीकेवर बोलण्यास अजित पवारांचा नकार. अमित शहांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले 90% लोक आज भाजपात. शहांनी शरद पवारांवर केलेल्या आरोपांवर सुळेंचा पलटवार. डेटा दाखवावा, त्यांनी प्रूव्ह करावं. मी कुठेही ते म्हणतील तिथे चर्चेला बसायला तयार. त्यांनी हे प्रूव्ह करून दाखवावं. धनगर, मराठा, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाच्या विषयात सातत्याने आम्ही घेतलेली लाईन आणि त्यांनी घेतलेली लाईन. धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल देवेंद्रजी आमच्या घराच्या बाहेर येऊन 10 वर्षापूर्वी म्हणले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये मी आरक्षण देईन. किती कॅबिनेट झाल्या? 10 वर्ष सरकारमध्ये आहेत ना, त्यातली 2.5 वर्ष आम्ही होतो. 7.5 वर्षाचा हिशोब द्यावा. आणि धनगर आरक्षणाबद्दल महाराष्ट्रात एक बोलतात आणि दिल्लीत एक बोलतात. देशात महाराष्ट्रात भ्रष्टाचारी कोण सर्वांना माहीत आहे. अमित शहांनी माहिती घेऊन बोलणं अपेक्षित. जयंत पाटलांचा टोला. गृहमंत्रीच म्हणतात म्हटल्यावर त्यांनी माहितीच्या आधारे बोलणं अपेक्षित आहे. आजपर्यंत पवार साहेबांच्यावर कोणताही असा आरोप झालेला नाही आणि आज शरद पवार साहेब यांच्या विरोधी लढायला तयार आहेत. पूर्ण ताकदीनं महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, शरद पवार साहेब आणि काँग्रेस लढणार आहे. त्यामुळं असे काहीतरी हकनाक खोटे आरोप करणं आणि भाषणं करणं हे सध्या त्यांचा अजेंडा दिसतोय. पण वस्तुस्थिती महाराष्ट्राला माहिती आहे की देशात आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी कोण आहे. तर काहीतरी तथ्य असल्याशिवाय अमित शहा बोलणार नाहीत. शहांनी पवारांवर केलेल्या आरोपांवरती धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. महाराष्ट्रात राजकीय लक्ष घालण्याऐवजी मणिपूर, जम्मू काश्मीरमध्ये लक्ष घालावं. गृहमंत्री सार्थकी लागेल. खासदार संजय राऊतांचा अमित शहांवर हल्लाबोल.